हे काय भाऊराया, माझ्याकडून काही चुकलं का? अगं नाही. हा, मला हे 10 रुपये दिले फक्त तू. ह्याचं काय करू मला सांग, काय करू ह्याचं? कुठं लॉकर मध्ये ठेवू का, काय खरेदी करू का, काय करू? कोणत्या बँकेत ठेवू मला सांगाव तुम्ही, काय करू ह्याचं? एक तर आम्ही 4 बहिणी, त्यातले 2 जण येतो, त्याची अशी किंमत करतो का? अगं तसं नव्हतं माझ्या मनात. कधी तर फक्त आमची काय अपेक्षा असते, रक्षाबंधनला यायचं, भाऊबीजला यायचं, आमची काय फक्त एकच अपेक्षा असते ना, काय तर मोठं गिफ्ट यावं म्हणून. अशी किंमत करतो का? नाही नाही काय नाही नाही, गप्प बसा, काहीच बोलू नको आता. नकोय मला ते पैसे, बस झाला, मी आता ऐकून नाही घेणार आहे. बायकोला म्हणलं तर कसं 4-4, 5-5 हजाराच्या साड्या घेतो, आणि 4-5 दिवसापूर्वी तर मी घंटन घेतला म्हणून ऐकू नये. अगं मी नाही, आपलं खोटं नाही बोलायचं, घेतलंय का नाही खरं खरं सांगायचं. आणि इथं बहिणीला द्यायचं म्हणलं की अंगावरती काटा येतो का? बाद झालं, मग आता ऐकून घेणार नाही, आता मला जमिनीचा हिस्सा करायचा. मी आता चालले कोर्टात. वहिनी, जमिनीची कागदपत्र आणा, चला पोरं घ्या पटकन. हा, आणि आता 3 बहिणी घेऊन येणार आहे. बस आता दाजी तिला सांगा ना. घ्या पोरं, चला लवकर. अगं तुझे कपड्याची बॅग घेऊन जा ना. राहू दे ते तुलाच.